नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाच्या नात्याचं फार महत्त्व आहे. किंबहुना एकंदरीतच रक्ताची नाती असतात, तशीच मानलेली नाती असतात, त्यांचं अतिशय महत्त्व असतं आणि ही अशी नाती जपली जातात. आपल्या नातलगांना मदत केली जाते, आपल्या नातलगांना संकटकाळी संरक्षण दिलं जातं. ती आर्थिक मदत असेल, नैतिक मदत असेल, कसल्याही प्रकारची मदत असेल. आणि उद्धवजी ठाकरे ही या बाबतीत खरोखर अग्रेसर आहेत. मग त्यांनी कोरोनाच्या काळात पण म्हटलं होतं, माझे कुटुंब माझी जबाबदारी. तुम्ही जरी किती टीका केली ना, त्यांना फावड्या म्हणणार लोक मला माहिती आहेत, त्यांना काडी पैलवान म्हणणार लोक माहिती आहेत. त्यांचे सहकारी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांनी घर भरलं, 2 मातोश्री केल्या. कोरोना काळात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले. रेमडेसिवीर पासून ते ज्या बॅग्स होत्या, प्लास्टिक बॅग्स मृतांसाठीच्या, कोरोनाच्या साठीच्या, त्याच्यातही भ्रष्टाचार झाला. महापालिकेमध्ये अनेक प्रकारची टीका करतात, अर्थात टीकाकार याच्याकरता असतात. पण उद्धव ठाकरे यांचं एक वैशिष्ट्य आहे. मागच्या वेळी सांगितलं होतं वैशिष्ट्य तुम्हाला एक, की उद्धव ठाकरे कसे काटकसर करतात आणि पैसा कसा वाचवतात त्याबद्दल. आता एक नवीन वैशिष्ट्य सांगतोय मी तुम्हाला. होय, आणि त्यामुळे सगळ्या टीकाकारांची तोंड बंद व्हायला मदत मिळते. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हटलं होतं, त्यावेळी ते कुटुंबीय फक्त त्यांच्या घरातले नव्हते, त्यांनी अख्खा महाराष्ट्राला कुटुंब समजलं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्राची त्यांनी काळजी घेतली होती. असे मुख्यमंत्री, तुम्हाला हेही माहिती आहे की पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री कोरोना काळातले म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली होती. इतकंच नाही तर इतका पक्षाला धोका दिला गेला. पक्ष सोडून एकनाथ शिंदे निघून गेले न सांगता. 40 आमदार घेऊन गेले, वेगळा पक्ष स्थापन केला. मग शिवसेना वेगळी झाली. निवडणूक आयोगाने चिन्ह, पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांना दिलं. हे सगळं केलं तरी उद्धव ठाकरे डगमगले नाही. तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी संजय राऊत यांनी पण किस्सा सांगितला होता की उद्धव ठाकरे किती धीराचे आहेत. ते अजिबात कुठल्याही परिस्थितीत घाबरत नाहीत, डगमगत नाहीत. ते धीराने आहे त्या परिस्थितीला तोंड देतात. आणि जो बायडन, नंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि प्रिन्स चार्ल्स हे देखील थक्क झाले होते उद्धव ठाकरे यांचं धैर्य पाहून. संजय राऊतांनी सांगितलं, तुम्हाला आठवत आहे सभेमध्ये, आणि आपण सगळ्यांनी टाळ्या देखील वाजवल्या होत्या, की पुतीननी बायडनला विचारलं होतं फोन करून की कौन है ये उद्धव ठाकरे. हो, कौन है ये उद्धव ठाकरे. नरेंद्र मोदीने हमसे मिलवाया नाही. म्हणजे जर 3रं महायुद्ध झालं, काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली, काही मोठं संकट आलं, तर हे उद्धव ठाकरे आम्हाला मदत करू शकतील, यांचा सल्ला घ्यावा लागेल. आठवतं ना, संजय राऊतांनी म्हटलं होतं. म्हणजे उद्धव ठाकरे यांची कॅटेगरी काय, लेवल काय, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण सगळ्यांनी टाळ्या देखील वाजवल्या होत्या. तर असंच उद्धव ठाकरे यांच्या बहिणीबद्दलच्या प्रेमाची एक घटना समोर आली. म्हणजे सख्खी बहीण तर प्रत्येक भावाची जबाबदारी असते, ती लहान बहीण असो की मोठी बहीण असो. भावाची जबाबदारी असते की आपल्या बहिणीची रक्षा करणे, आपल्या बहिणीला संकटापासून वाचवणे असते जबाबदारी. अशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राखी बांधतात, त्याच्याकरता भाऊबीजेला ओवाळतात बहिणी भावांना. तर तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अनुभवाला आलाय, निदर्शना आलाय. तुम्ही अलीकडची त्यांची भाषणे ऐकतच आहात. जरी मीडियावर त्यांना ट्रोल करत असतील, त्यांची थट्टा करणारे अनेक लोक आहे, तरी एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलंय की त्यांचं बहिणीवरचं प्रेम. आणि केवळ सख्या नाही तर मानलेल्या बहिणीला देखील ते तेवढाच मान देतात जो सख्या बहिणीला देतात. तिच्यावर आलेलं संकट ते मदत करतात. ममता बॅनर्जी यांनी राखी बांधली होती उद्धव ठाकरे यांना. आठवत असेल, ऑगस्ट महिन्यामध्ये आल्या होत्या, मातोश्रीला भेट दिली होती आणि त्यांनी राखी देखील बांधली होती. ऑगस्ट 23ची घटना आहे. म्हणजे बहिणीचं नातं झालं होतं. आणि आता ममता बॅनर्जी संकटात आहेत. होय, संदेश खाली जो भाग आहे बंगालमधला, तिथे प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे महिलांचं. शहाजहा खान हा फरार आहे. ईडीचे अधिकारी गेले होते. हा ममता बॅनर्जींचा खास माणूस, टीएमसीचा खास माणूस. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. ईडी जेव्हा तपासणी करता गेली होती आणि तो फरार झाला. तो पळून गेल्यानंतर त्या गावातील, संदेशखाली गावातील महिला पुढे आल्या आणि त्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली. त्यांनी मोर्चा काढायला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी
आंदोलन सुरू करायला तो पळून गेल्यानंतर धैर्य आलं आणि त्यांनी त्या शहाजहा विरुद्ध तक्रारी नोंदवल्या की हा बलात्कार करत होता, हा गावातल्या नवविवाहित स्त्रियांना आपल्या बंगल्यावर नेऊन ठेवत होता, पाहिजे तेवढं उपभोगत होता, तरुण मुलींचं क्रौमार्य भंग करत होता आणि प्रचंड दहशत होती गावात. तो पळून गेल्यानंतर या भगिनींना धैर्य आले आणि या पुढे आले संदेश खाली गावातले आणि तो फरार आहे. लोक म्हणतात की ममता बॅनर्जींनीच त्यांना लपवलाय कारण तो टीएमसीचा आहे. या सगळ्या महिला हिंदू महिला आहेत, त्या पुढे येत आहेत, साथ घालतायत आणि ममता बॅनर्जीच्या पोलिसांनी उलटे त्यांच्यावरच अत्याचार करायला सुरुवात केली. त्या महिलांना त्रास द्यायला सुरुवात केली टीएमसीच्या गुंडांनी. त्यांना तक्रार करू दिली जात नाही, त्यांची तक्रार पोलीस नोंदवून घेतली जात नाहीये. इथपर्यंत की काँग्रेसने देखील प्रयत्न केले, काँग्रेसच्या नेत्यांनी त्या गावात जाण्याचे प्रयत्न केले, मात्र ममता बॅनर्जींनी सगळ्यांना गावात जायला मनाई केली आहे. परवाच तुम्ही बघितलं असेल रिपब्लिक भारत या वृत्तपत्राचा, या न्यूज चॅनलचा पत्रकार, त्याला देखील अटक करून नेलं का तर तो रिपोर्टिंग करत होता म्हणून. म्हणजे पत्रकारांना सुद्धा बंदी आहे. सरकारी अधिकारी फक्त टीएमसीचेच असतील तिथे, भारतीय जनता पार्टीचे नेते जाऊ शकत नाही, काँग्रेसचे नेते जाऊ शकत नाही. त्या महिलांची बाजू घ्यायला कोणीही तयार नाहीये. आणि अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी भावाचं कर्तव्य केलंय बरं का. अशा वेळी ममता बॅनर्जीवर काँग्रेस टीका करते संदेश खालीमध्ये घडलेल्या प्रकार, मात्र उद्धव ठाकरे अजिबात टीका करत नाही. त्यांनी एक शब्द नाही काढला. तुम्हाला माहिती असेल मणिपूरमध्ये जेव्हा अशा काही घटना घडल्या होत्या, दोन जमातीमध्ये मणिपूरमध्ये जे काही भांडण होतं त्यामुळे स्त्रियांची काहीतरी नग्न करून धिंड वगैरे काढली गेली, बलात्काराची प्रकरण होती, धिंड काढली गेली होती नग्न करून. त्यावेळी उद्धव ठाकरे किती संतापले होते, चिडले होते आणि वारंवार सभेत मणिपूरचा उल्लेख करत होते. नरेंद्र मोदींना ते टीका करत होते की मणिपूरमध्ये काय चाललंय. पण उद्धव ठाकरेंचं भगिनी प्रेम मानलं पाहिजे, हे कर्तव्य. भाऊ असावा तर असा. ते आता सभा घेत आहेत, सगळीकडे बोलतायत, पण ज्या बहिणीने आपल्याला राखी बांधली तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलत नाहीत, वाईट शब्द बोलत नाहीत. आहे की नाही खरा भाऊ? कदाचित ममता बॅनर्जींनी जर संरक्षण मागितलं, उद्धव ठाकरे संरक्षण देखील देऊ शकतील. संरक्षण म्हणजे काय की ममता बॅनर्जी यांना पाठिंबा, आणि न बोलून पाठिंबाच म्हणतात ना, की ममता बॅनर्जीच्या संदेश खाली बद्दल बोलायचं नाही, मणिपूर बद्दल बोलायचं. मात्र ममता बॅनर्जी काय करते तिकडे दुर्लक्ष करायचं, त्याबद्दल अवाक्षर काढायचं नाही. तिथल्या हिंदू महिलांवर जे अत्याचार शहाजहानी केलेले आहेत, शहाजहा आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. म्हणजे बहिणीची बाजू घेतल्यासारखंच झालं. त्याच्यावर टीका करायची नाही कारण ती आघाडीत आहे, इंडिया आघाडी. अर्थात ती आघाडी शिल्लक नाही राहिली, पण उद्धव ठाकरे मात्र भावाचं कर्तव्य अजिबात विसरत नाहीत. एकाही सभेत त्यांनी संदेश खालीबद्दल बोलले नाही. संजय राऊत त्यांच्या ऑर्डर्स बहुतेक सगळ्यांना ऑर्डर्स आहेत त्यांच्या, जे उद्धव ठाकरे गटाचे नेते, की अजिबात संदेश खालीचा उल्लेख करा नाही, कारण माझी बहीण आहे. जरी मानलेली असेल ममता बॅनर्जी तरी माझी बहीण आहे आणि भाऊ म्हणून माझं कर्तव्य तिच्या पाठीशी उभं राहायचं. आहे की नाही धैर्य? भाऊ असावा तर असा म्हणतो. आपली बहीण चांगली असो वाईट असो, आपला भाऊ चांगला असो वाईट असो, मात्र माझे कुटुंब, माझी जबाबदारी भले ते मानलेली असेल, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. त्यांच्या गुन्ह्याकडे डोळे झाक केली पाहिजे. ममता बॅनर्जीचा गुन्हा नाहीये, पण ती संरक्षण देते. ही चूक असेल कदाचित, पण म्हणून काय भावाने बहिणीला सोडलं नाही. भावाने एकाही पद्धतीने मीडियावर कुठेही बोलला नाही. कुठल्याही सभेत संदेश खाली मधल्या हिंदू भगिनीबद्दल त्यांनी टीकात्मक उद्गार नाही काढले. हिंदू भगिनींचा अत्याचार झाला त्याच्याबद्दल तर भाग्य लागतं बरं का. भाग्यवान आहेत ममता बॅनर्जी, असा भाऊ मिळालेला आहे त्यांना. अभिनंदन उद्धव ठाकरे, तुम्ही खरोखर भावाचं कर्तव्य बजावताय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.